नमस्कार. अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. घेऊन आलेलो आहोत आपण अश्विनी फॅशन या चॅनलवर नवीन व्हिडिओ. पोटली बटन्स कसे बनवायचे आणि ते बाहीला कसे जोडायचे. हा माझ्या कस्टमरचा ब्लाऊज आहे, ज्याच्या कटिंगचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केला होता. हा पूर्ण ब्लाऊज शिवून झालेला होता, फक्त बाही जोडून फिटिंगच करायचं बाकी होतं. पण कस्टमरचा फोन आला की ताई पोटली बटन्स लावून द्या म्हणून बाहीला. मग मी म्हटलं ठीक आहे. हे त्यांची साडी आहे आणि हा साडीवरचा ब्लाऊज आहे. साडीला पण मी पिको फॉल दोन्ही पण करून घेतलेलं होतं, पण आता कस्टमरनं रिक्वेस्ट केली म्हणल्यावर नाही ना म्हणतायत. त्यासाठी आता मी पिको केलेला असतानासुद्धा या साडीचा थोडासा कापड काढून घेणार आहे. नेव्ही ब्लू कलरची ही साडी आहे आणि याच्यावर प्रिंटेड ब्लाऊज आहे. साडीच्या कापडाचे पोटली बटन्स ह्या ब्लाऊजच्या बाहीवरती अगदी उठून दिसतात, त्यामुळे मी थोडंसं साडीचं कापड घेणार आहे. 3.5 ते 4 इंच अंतराचा साडीचा कापड या ठिकाणी आपल्याला काढून घ्यायचा आहे. मागे एका व्हिडिओमध्ये मी पोटली बटन्स बाहीला लावताना दाखवले होते, पण ते बनवायचे कसे ते दाखवलं नव्हतं. त्यासाठी आज आपण खास हा व्हिडिओ पोटली बटनसाठी घेऊन आलेलो आहोत. साडीचा कपडा काढल्यावर आपण पुन्हा साडीला पिको करून देऊया. आता आपण याला अगदी 1.5-1.5 इंच अंतराचे तुकडे करून घेऊ. पोटली बटन्स बनवायचे कशाचे, त्यासाठी हे आपल्या जे साडीमध्ये स्पंजसारखा जो कापड येतो ना नरम, तो मी बाजूला ठेवला होता. तर त्याचे आपल्याला या ठिकाणी तुकडे करून घ्यायचे. काही कस्टमर कसं दुकानातून आल्या की लगेच साड्या आपल्याकडे पिको फॉलला पाठवतात, तेव्हा त्यांनी साडीची घडीसुद्धा मोडलेली नसते, त्यामुळे असा हा कापड त्या साडीच्या घडीतून निघतो. तर हा आपण बाजूला ठेवायचा. आता याचे अगदी एकसारख्या पद्धतीने कटिंग करून घ्यायची. कमी किंवा जास्त झालं नाही पाहिजे. कमी जास्त जर झालं तर आपल्या पोटली बटन्स लहान मोठे होऊ शकतात. त्यासाठी अगदी एकसारख्या पद्धतीने आपल्याला हा स्पंज कट करून घ्यायचा आहे. स्पंजचे मी तुकडे करून घेतलेले आहेत एकसारखे. आता आपण साडीचे पण तुकडे करूया छोटे छोटे. दीड ते 2 इंच लांबी रुंदीचा कापड आपल्याला या ठिकाणी साडीचा घ्यायचा आहे कट करून. अशा पद्धतीने आता आपल्याला हा जो स्पंज आहे तो असा एका ठिकाणी चुरगळा करायचा आहे आणि ते आपल्या साडीच्या कापडामध्ये ठेवायचं आहे. त्यानंतर व्यवस्थित करून घ्यायचं आणि रीलनी हे पोटली बटन आपल्याला बांधून घ्यायचे. सात 8 बेडे द्यायचे आणि गाठ पाडून घ्यायची. जेणेकरून धागा तुटणार नाही किंवा पोटली बटन निसटणार नाही. अशा पद्धतीने आपण हे पोटली बटन तयार करून घेतलेलं आहे. सगळे पोटली बटन आपल्याला याच पद्धतीने तयार करून घ्यायचे. पाहू शकता सुंदर असं छोटूसं आपलं पोटली बटन तयार झालेलं आहे. हा स्पंजचा आपण वापरल्यामुळं आपलं पोटली बटन्स आहे ते शिलाई करताना त्रास देत नाही, म्हणजे जोडताना बाहीला. थर्माकॉलचा बॉल पण तुम्ही पोटली बटनसाठी वापरू शकता, किंवा मग आपल्या ज्या कात्रणातल्या चिंध्या उरलेल्या असतात त्या आपण छोट्या छोट्या कट करून वापरू शकता, पण त्याला मेहनत जास्त लागते.
आता आपण आपली ही बाही घेतलेली आहे. 1-1 इंच अंतरावर आपल्याला बाहीला मार्क करून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला पोटली बटन्स किती अंतरावर लावायचे ते लक्षात येईल. आता 1-2 इंच सोडून आपल्याला हे पोटली बटन्स लावायला सुरुवात करायची. ही आपली बाही आहे. अगदी सावकाशपणे एकसारख्या पद्धतीने आपल्याला हे लावून घ्यायचे. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आणि एवढ्या सोप्या आणि सविस्तर पद्धतीमध्ये तुम्हाला कुणीही सांगणार नाही. मी एवढ्या सविस्तर पद्धतीने सांगते कारण की मी ज्या वेळेला शिकत होते त्यावेळेला मला पण असं सांगितलेलं लवकर कळत नव्हतं, त्यामुळे मला सविस्तर सांगायला लागायचं. त्यामुळे मी पण तुम्हाला सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करते. अशा पद्धतीने आपले पूर्ण पोटली बटन्स बाहीला लावून झालेले आहेत. पाहू शकता अगदी सुंदर दिसत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला कमेंट करून सांगा. काही प्रश्न असतील तर ते पण कमेंट करून विचारा. मी तुमच्या प्रत्येक कमेंटचं उत्तर देईन. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.